सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा का कुळती, अनाथ अपराधी पतित आगळा, परिपाया वेगळा नका करू, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा का कुळती, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मजहरी उपेक्षिना, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा का कुळती, समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगननिहित पाणि मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमीशमालंदि वल्लभं ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तेथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म व्यथा। नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा मंगल भवन मंगल प्रभु दशरथ
सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुळती प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी अखिल कोड ब्रह्मांड नायक सकल गुणनिधान जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथांच्या सेवेकरता सकल संतांच्या सेवेकरता आणि ज्यांचा जयंती महोत्सव चालू आहे असे असणारे भगवान दत्तात्रयांच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देवनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत स्वरूप जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा संतांकडे प्रार्थना विनंती करणारा 4 चरणाचा गोड असणारा अभंग आपण सेवेकरता निवडला. विठाला विठाला या अभंगामध्ये तुकोबराय संतांच्या पुढे उभे राहून संतांची विनंती करत असताना सांगतायत की हे संतजन तुम्ही कसे आहात, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही सज्जन आहात, माझ्यावर थोडं तुम्ही काय करा, कृपादान करा. एवढे कृपादान तुमचे मज तुम्ही माझ्यावरती एवढं थोडस कृपादान माझ्यावरती करा. काय कृपादान करायचंय? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगाला माझी तुम्ही आठवण काढून द्या किंवा माझी सांगा काकुळती. त्यांना तुम्ही माझी त्या ठिकाणी माझ्या मार्फत असं बोला, त्यांचा स्वीकार करा. ते कसे आहेत माझी कीव तुम्ही जर माझी मध्यस्थी जर तुम्ही केली, कारण मी डायरेक्ट जाऊ शकत नाही देवाकडे, तू माझा डायरेक्ट स्वीकार करू शकत नाही. कारण मी कसा आहे, अनाथ अपराधी पतित आगळा, पण तुम्ही मात्र मला तुमच्या पाया वेगळा करू नका. आणि तुम्ही काय एकदा मला देवाच्या स्वाधीन केलं, देवापर्यंत नेऊन ठेवलं, तुम्ही जर मध्यस्थी केली, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावर तुम्ही जर देवाच्या स्वाधीन मला केलं, मग मज हरी उपेक्षिना, मग तो हरी माझी उपेक्षा करणार नाही. असा सुंदरशा 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता निवडला. विठाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गेल्या 34 वर्षापासून आपल्या या भोसले वस्तीवरती भगवान दत्तात्रयांच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने परमपूजनीय श्रद्धेय दत्त महाराज बारामतीकर बाबांच्या, त्याचप्रमाणे परमपूजनीय अप्पा महाराजांच्या, परमपूजनीय तुकाराम बाबा आहे ना बोरसरकर बाबांच्या कृपाशीर्वादाने आपल्या या भोसले वस्तीवरती गेल्या 34 वर्षापासून भगवान दत्तात्रयांची आराधना हा जयंती महोत्सव मोठ्या आनंदाने मोठ्या प्रेमाने उल्हासाच्या वातावरणामध्ये हा समस्त भोसले पाटील परिवार त्या ठिकाणी करत आलेले आहेत. त्यामध्ये आवर्जून ज्यांची आठवण होते हरिभक्तपरायण वैकुंठवासी कस्तुरदादा भोसले दादा आणि नाना मोठ्या प्रेमाने या ठिकाणी कार्यक्रम करत आले. दादा आज आपल्यात जरी नसले पण दादा त्या ठिकाणी विचाराच्या माध्यमाने आपल्यात आहेतच. आणि म्हणून आणि आजही त्या ठिकाणी तेवढ्याच उल्हासाने बरं का, काय काय कार्यक्रमामध्ये सुरुवातीला खूप उल्हास राहतो, हळूहळू उल्हास कमी होत चालतो. पण दिवसेंदिवस जसं म्हणतात ना, सुख घडोघडी वाढू लागे. भगवंतावरती असणारं प्रेम, खरं प्रेम त्याला म्हणतात जे वाढत राहतं.
म्हणजे कमी कमी होत चालतं, ते खऱ्या अर्थाने प्रेम नसतं. म्हणून दिवसेंदिवस ती स्फूर्ती, तोच उल्हास हा भोसले पाटील परिवार हा उत्सव मोठ्या आनंदाने प्रेमाने सर्वच मंडळी करतायत बरं का. आता भोसले परिवार असा आहे, मी त्यांना खूप जवळून ओळखतो. म्हणजे आता जवळजवळ 22-23 वर्ष झाले, 22-23 वर्ष झाले. आणि आमचं कोणी नाव घ्यावं, आमचं परिवाराचं कोणी स्तुती करावी त्यांना आवडत नाही. आणि खऱ्या अर्थाने तेच खऱ्या अर्थाने साधूचं लक्षण असतं. आपण दडून राहायचंय, कार्य करत राहायचं, पण आपण समोर यायचं नाही. जसं आपण धान्य पेरतो, पेरलेलं धान्य उघडं ठेवतो का? झाकावं लागतं है ना. तसं पुण्य हे झाकावं लागतं आणि पाप हे उघडं करायचं असतं. म्हणून हा सर्व भोसले परिवार मोठ्या आनंदाने आणि अशीच त्यांना भगवान दत्तात्रयांनी सेवा करण्याची संधी दिलेली आहे, देत आहेत. सुंदरशी भगवंताची सेवा, हरिपाठ असेल, हे सर्व नित्याचे पूजापाठ वगैरे नित्याचे क्रम. मोठे माणसं जसं वागतात बरं का, नियमाचे महाराज. श्रीमद भगवद्गीतेमध्ये जसं सांगितलं, यद्यदा जरती श्रेष्ठ दत्तदेवे तरोजनः सयत प्रमाणम गुरुते लोकस्तदनुवर्तते येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. मोठे माणसं जसं वागत असतात, लहान मुलं सुद्धा ते अनुकरण करत असतात. म्हणून मोठ्या माणसाची जबाबदारी असते कशी? वागण्याची जबाबदारी, बोलण्याची जबाबदारी, चालण्याची, राहण्याची. कारण लहान मुलं त्यांचं अनुकरण करतात. म्हणून हा भोसले परिवार, आधी नाना आणि दादा होते, हे सर्व त्यांच्या मुलांनी नातवांनी पाहत आले आणि ते सुद्धा तसंच अनुकरण करण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करतायत. म्हणून सुंदरसा हा कार्यक्रमाचं आयोजन गेल्या 34 वर्षापासून आज कार्यक्रमाचा 6वा दिवस. अगदी 2 कीर्तनाची सेवा आता शिल्लक राहिली. उद्या भगवान दत्तात्रयांचा जयंती महोत्सव दुपारी 11-12 वाजता या ठिकाणी पुष्पवृष्टी करून साजरा होणार. आणि उद्या अंतिम कीर्तन रात्रीचं, परवा काल्याचं कीर्तन. उर्वरित 2 दिवस आपल्याकडे राहिलेत मोठ्या आनंदाने. आणि खऱ्या अर्थाने नरदेहाची ती कर्तव्य तर कशामध्ये असेल तर ते भगवंताच्या चिंतनामध्ये. म्हणून तो योग आपल्या जीवनामध्ये घडून येतो, ही आपल्यावरती असणारी भगवंताची कृपा. विठाला विठाला. आणि मग या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, वादक, भजनी मंडळी, त्यामध्ये भजन सम्राट हरिभक्तपरायण अशोक महाराज भेटे, भजन सम्राट काशीनाथ महाराज पाचपुले, अनेक दिवसापासून. तर सध्या कसं आहे बरं का अण्णा, गायक वादक 7 दिवस थांबत नाही आता है ना. नुसतं कीर्तनाच्या वेळेला यायचं, कीर्तन संपलं की निघून जायचं, अशी पद्धत सुरू झाली. पण आपल्या मळ्यामध्ये है ना किती वर्षापासून काही जुने माणसं गेलेत काळाच्या ओघामध्ये, आणि नंतर सुद्धा अनेक आपल्याला मिळत गेलेत, भेटत गेलेत. आपण जर चांगले असलोत ना तर आपल्याला चांगले माणसं भेटल्याशिवाय राहत नाही, हा नियम आहे. अनेक जुने माणसं गेल्यानंतर आता कोण थांबल बुवा. पण आपल्याला या जोडीच्या माध्यमातून है ना ती त्या ठिकाणी आलेत. जवळजवळ 8-10 वर्ष, 7-8 वर्ष, 10 वर्ष त्यांना झालेत बघता बघता. म्हणून 7 दिवस राहून गाथा भजन असेल, हरिपाठ असेल, हे सर्व. आणि असं नाही पाहिजे आम्हाला काही विशेष व्यवस्थाच पाहिजे बुवा, काही नाही. म्हणून अगदी तुम्ही आम्ही खेळीमेळी, गदारोळे, आनंदे, दोन्ही गायक, त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तपरायण भजन सम्राट, उंच आवाज त्यांचा, अनिल महाराज सागळे, ते सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. आमचे माऊली अण्णा काकडा भजन गोड करतायत. त्याचप्रमाणे आमचे अनिल भाऊ तोडकर, ते सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. विनेकरी आमचे
भाऊसाहेब भाऊ कर्डिले, त्यांची सुद्धा परंपरा त्यांनी टिकून ठेवली. परंपरेला महत्व आहे बरं का. आणि असं आता धोतर घातलं त्यांनी आज. आणि धोतर हे वारकरीचं भूषण आहे बरं का. कीर्तन म्हटलं ना की धोतर पाहिजे. आणि आमचे सगळे धोतर राहत होते, पण विनेकरी ट्राउझर राहत होते, म्हणून आज धोतर नेसले. आता इथून पुढे ते धोतर नेसणार आहेत कीर्तनाला. संस्थेतली सर्व विद्यार्थी मंडळी, चोपदार बाबा, मृदंगाचार्य हरिभक्त बरायन, त्यांची सुद्धा अनेक दिवसाची सेवा आहे. अजिनाथ महाराज ढोले, त्याचप्रमाणे आपल्या भोसले परिवारातीलच एक प्रसाद, तो सुद्धा हळूहळू ढाळे ढाळे हळूहळू तयारी चालू आहे. कारण मृदंग वाजवणं सोपं नसतं. आम्ही सुद्धा वाजवलाय, अजूनही आता विद्यार्थ्यांना शिकवायचं काम करतो. इथं असं जीव तोडून वाजवावं लागतो, तेव्हा आवाज निघतो, है की नाही. हे सोपं काम नसतं. आता एवढी थंडी ना बद्रे भाऊ, एवढी थंडी ना, या थंडीत रात्री मुलं घाटावर जातात प्रॅक्टिसला. एवढी प्रॅक्टिस करावं लागते. थंडीच्या दिवसात घाम येतो, तो वादक होतो. आणि मग वाजवणं काही सोपं नाही बरं का. खूप महान त्यांचे कष्ट असतात, त्याच्या मागे तपश्चर्याचे. म्हणून हे दोन्ही वादक, आपण उपस्थित सर्व प्रभुप्रिय भाविक श्रोते सज्जन, म्हणजे परमार्थ प्रेमी श्री काकासाहेब पाटील भांदाडे, ते सुद्धा आज हजर राहिले. भजन है की नाही, भोसले परिवार इथं आला पाहिजे, सेवा केली पाहिजे, ते सुद्धा हजर झालेत. आमचे भाऊ आहेत श्रीरंग भाऊ वागचौरी, त्याप्रमाणे आधी करून सर्व आपण लोखंडे काका, म्हणजे दुबिले महाराज, तिकडे भादे महाराज या ठिकाणी हजर आहेत. आमचे हार्मोनियम वादक बारावकर साहेब, आधी करून सर्व ज्ञात अज्ञात. कोणाचं नाव राहिलं असेल रात्री सांगितलं महाराजांनी. आणि रात्री थोडा विनोदी कीर्तन झालं ना, आणि रात्री बाल कीर्तनकार होते. हा विशेष म्हणजे लहान कीर्तनकार असले की लोकांना कौतुक वाटतं. घरातली गर्दी जादा होती, आज गर्दी कमी झाली. लोकांना काय कळत असं भाऊ काय माहिती. कीर्तन सगळे सारखे असतात महाराज. अहो आपण नुसतं वरवर बघतो है ना. ज्यांनी या संप्रदायामध्ये 50-50 वर्षाची सेवा केली, आपण तर काही नाही, आपली काही सेवा जास्त नाही. माझ्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ कीर्तनकार आणा, मोठे आणा, वयाने ज्ञानाने. आणि 70-60 वर्षाची ज्यांनी तपश्चर्या झाली, त्यांची कीर्तन जरी आणलं की ठेवलं आपण तर लोक येत नाही. आणि एखाद्या लहान मुलाचं कीर्तन ठेवलं की येतात. कशामुळे येतात? कौतुक वाटतं है ना, कौतुक असतं. पण कीर्तन हा कौतुकाचा विषय नाही. कीर्तन हा कौतुकाचा विषय नाही. कीर्तन हा आपल्या पदरामध्ये काय पडतंय याचा विषय. आपण काय घेतलं पाहिजे, काय घेऊ नये. कीर्तन हे मनोरंजनाकरता नाही बरं का, हसवलं पाहिजे. तेवढ्या पुरता फवारे मारायला लागत आहे की नाही. फवारे जर नाही मारले तर रोगराई वाढणार ना, पीक येणार नाही चांगलं. म्हणून तेवढ्या पुरतं हसवणं ठीक आहे, पण मनोरंजनासाठी हे ठिकाण नाही, हे व्यासपीठ नाही. अनेक नियम आहेत, अनेक गोष्टी आहेत. पण आपणही त्या व्यवस्थेपासून दूर नाही गेलं पाहिजे. वारकरी संप्रदायाला काय अभिप्रेत आहे? हो, कीर्तनाची परंपरा, त्या लोक कमी आले तरी चालतील, लोक यायलाच पाहिजे असं थोडीच गेली है की नाही. का गर्दी वाढायला? गर्दी येऊन करता काय? थोडे जरी असले पण खऱ्या अर्थाने आपल्या हिताचं, आपल्या कल्याणाचं साधन ऐकणारे माणसं खूप दुर्मिळ आहेत, कमी आहेत. एके ठिकाणी साधू संतांना म्हणावं लागलं, गर्दी कुठं होते? जिथं नरकामध्ये जाण्याची जागा आहे ना महाराज, ठिकाण आहे ना, तिथं गर्दी झाल्याशिवाय राहत नाही. आणि जिथं ऊर्ध्वगती त्याला प्राप्त होण्याची वेळ असते, तिथं मात्र लोक यायला तयार नसतात. माणसं कमी जास्त होत राहतील, माणसं तर नाही, पण आपली वृत्ती अखंड भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होण्याकरता हे सगळं आपण अखंड अहोरात्र निरंतर करत राहायचं.
आणि या परिवाराकडे बघितलं की आम्हाला आनंद वाटतो. नेहमी गायची सेवा असेल, मंदिराची सेवा असेल, आलेलं कोणी अतिथी असेल, सगळ्यांना विचारपूस करतात. आणि खऱ्या अर्थाने मी मागेही सांगितलं होतं, भक्ती कशी करतात, परमार्थ कसा करावा, तर या परिवाराकडून शिकावा. नाहीतर आम्ही सुद्धा फिरतो, आम्ही सुद्धा करतो, पण जेवढा हा परिवार निष्ठेने करतो ना तेवढं आमच्या त्याने सुद्धा होत नाही. विठाला विठाला. आणि तुमची प्रशंसा करण्याकरता आपलं तोंड खूप लहान आहे महाराज. ज्यांना साक्षात भगवान दत्तात्रयांचा आशीर्वाद आहे, त्यांची कृपा आहे. बाकी मग तुम्ही आम्ही तर सामान्य आहोत. म्हणून आदरणीय नाना नेहमी असं दिंडीला वगैरे सुरुवातीला नाना कमी म्हणत होते बरं का, आहे की नाही, पण दिंडीमध्ये 15-3 वार त्या ठिकाणी सुंदरसा आनंद घेतात. आणि आता नाटाचे भजन सुद्धा, नाटाचे अभंग हळूहळू मस्त मालिका वगैरे हरिपाठ मस्त नाना आनंद घेतात. आणि तो आनंद जेव्हापासून नाना दिंडीमध्ये यायला लागले ना, अजून काही त्यांची वारी बंद नाही झाली. तो वारीचा आनंद घेतात आणि असाच आनंद आपल्या जीवनामध्ये सतत घडत राहावा. अगदी थोडा वेळ आपल्याकडे आहे, त्यावेळेच आपण सार्थकी करूया. मनुष्याच्या जीवनामध्ये कृपा ही अत्यंत महत्वाची बरं का. कृपा शब्द बहुतांशी सगळ्यांच्या परिचित आहे, पाठातला आहे. नेहमी बोलत असताना सुद्धा माणसं सहज कृपा शब्द त्यांच्या मुखातून आल्याशिवाय राहत नाही. कृपा शब्द असा नवीन नाही, नेहमी आपण ऐकतो. सहज बोलताना सुद्धा माणसं कृपा शब्द त्यांच्या मुखातून कसा निघतो बघा ना तुम्ही. सहज जर म्हटलं आपण काय कसं काय चाललंय, बरं चाललंय तुमच्या कृपेने. कृपा शब्द एवढा सामान्य नाही. सहज बोलता बोलता माणसाने काही काही त्या शब्दाला एवढं खालची पातळी गाठून दिली. कृपा या शब्दाला एक माणूस कृपा करून तेवढे काळेच बिडी द्या, मला बिडी प्यायची होती. काय द्या, कृपा करून काय द्या, काळेच बिडी. कशाला, आता बिडी पेण्याकरता काढायची त्याला गरज आहे. कृपा आहे कधी एवढी नाही ना महाराज. कृपा हा शब्द मला वाटतं व्यवहारामध्ये बोलला जातो, पण त्याचा खऱ्या अर्थाने कृपा ही जर पाहिजे असेल तर ती परमार्थामध्ये आपल्याला परिपूर्ण कृपा पाहायला मिळते. एखाद्याकडून काहीतरी मिळालं की माणूस त्याला काय म्हणतो, कृपा आहे. काहीतरी फायदा झाला आपला तर त्याला माणूस कृपा म्हणतो. एखाद्या वस्तूपासून फायदा झाला, एखाद्या पाहुण्याकडून फायदा झाला, एखाद्या मंत्र्याकडून फायदा झाला, माणसं काय म्हणतात, त्यांच्यावर आमदार साहेबाची कृपा आहे बा. फायदा जिथं फायदा नसतो तिथं कोणी त्याची कृपा म्हणून नाव उल्लेख करत नाही. मागे एका काळी पिवळी होती, त्या काळी पिवळीवर मागे असं नाव लिहिलेलं होतं, कांद्याची कृपा. कोणाची? कांद्याची. आता कांद्याची कृपा असते का? नाही ना. पण काय भानगड झाली, कांद्याला 100 रुपये किलो भाव मिळाला आणि भले माझे पैसे आले. मग कुसळकर साहेब, कुसळकर साहेबांचे ना, कांद्याची कृपा.
आता कांद्याची कुठे कृपा नसते, पण काही मिळालं ना की मग आपण काय करतो, कृपा. काकाची कृपा समजायचं, काकाने बरंच गबळ दिलं दिसतंय. हा म्हणजे काकाची काय कृपा, मामाची कृपा. हा हे शब्द आपण बोलतो, पण काहीतरी मिळालं की तेवढ्या पुरतं बरं का. पण कृपा हा शब्द परिपूर्ण तो परमार्थामध्येच पाहायला मिळतो. महाराज कृपा करता त्या ठिकाणी कृपा दोन जण करत असतात, एक संत आणि एक देव. मला वाटतं देवाची सुद्धा कृपा संतांच्या कृपेपेक्षा कमी पडते. देवाची देव कृपा करतो बघा, आणि संतही कृपा करतात, पण दोन्हीच्या कृपा करण्यामध्ये फरक आहे. जशी आई सुद्धा मुलावरती काय करते, कृपा करते, आणि बापही कृपा करतो, पण दोन्हीच्या कृपा करण्यामध्ये काय फरक आहे. कसा फरक आहे? आई गोड बोलून त्याला शाळेत पाठवते, आणि बाप हा ठोका टाकून पाठवतो. बहुतेक मुलांना गोड बोलणारी शाळेत पाठवणारी आई आवडते, पण ठोका टाकणारा बाप आवडत नाही. का? मारतो तो. तसं देवाचं सुद्धा तसंच मारत. देव कृपा करतो, मारून कृपा करतो, आणि संत कृपा करतात त्याला गोड बोलून, त्याच्या डोक्यावर हात ठेवून कृपा करतात. विठाला विठाला. संत आहे, आई आहेत. संत आहे कोण आहेत? आई. आणि आई काय करते? गोड बोलून. आणि बाप हे देवी मारून. तुम्ही ते उदाहरण ऐकलं असेल बघा, एवढं समर्पक नाही पण गोड आहे बरं का ऐकण्याकरता. बिरबलाला बोलवलं बादशाने, सकाळची वेळ, आणि निरोप पाठवला, दूध पाठवले, लवकर बिरबलला बोलून आणा, काहीतरी अर्जंट काम निघालं. तो सेवक आला, सेवकांनी पाहिलं बिरबलाची पूजा चालू होती. काय चालू होती? पूजा. निरोप सांगितला, हो तुम्हाला आहे ना बादशाने लवकर बोलवलं. ठीक आहे म्हटले, येतो. 15 मिनिटं झाले तरी बिरबल आला नाही. पुन्हा सेवकाला पाठवलं, आणि सेवक सांगायचे पूजा करून राहिले आणि येऊ राहिले. 3दा माणसं पाठवले, सेवक दूध पाठवले, सेवक पाठवले, येण्याकरता उशीर झाला. त्याची पूजा चालू होती. तर आपल्यासारखा होता का? आहे की नाही? आपल्यासारखं नव्हतं. तेव्हा आंघोळ झाली का झाली त्याची, गण लावला तर लावला, नाही तर लगेच गावात, लगेच चौकात गप्पा सुरू. पूजा करण्याकरता उशीर लागला. 3दा माणसं पाठवून येत नाही, म्हणून तो बादशाह आला चौथ्यांदा. नेमकी पूजा आटपून तुळशीचं पाणी त्या ठिकाणी, पूजेचं पाणी त्या ठिकाणी आणलं, तुळशीला पाणी घातलं, आणि तुळशीला नमस्कार करत होता, प्रदक्षिणा घालत होता. कोण? बिरबल. ते पाहिलं बादशाने. बादशाह राग आला. बादशाह म्हटला, ह्या झाडाकरता 3दा माणसं पाठवले. राग आला त्याला. जवळ आला, आणि त्या तुळशीला काय केलं त्याने, असं उपटून टाकलं, तुळशीला मोडून टाकलं, फेकून दिलं. बिरबलाला खूप राग आला बरं का. तुळशीवर प्रेम असलं पाहिजे महाराज. आणि वारकऱ्यांचं, हिंदू लोकांचं तुळशीवर काय पाहिजे? प्रेम पाहिजे. राग आला बिरबलला, पण आता बादशाह आहे, त्याच्या पुढे काही बोलता येत नाही. वाईट वाटलं मनामध्ये, पण याचा धडा मी याला शिकवल्याशिवाय राहणार नाही. गेले, काय काम होतं ते झालं. 4-8 दिवसांनी बिरबल आणि बादशाह फिरण्याकरता निघाले. त्याच्या मनामध्ये बिरबलच्या होतच, एक ना एक दिवस याचा धडा शिकवायचा. यांनी माझ्या तुळशीला, आईला मुरून टाकलं, आणि मग फिरत असताना जंगलाचा रस्ता लागला. अनेक भलं मोठं आग्याचं झाड होतं. काय याचं? आग्या माहितीये का? जुन्या लोकांना असं ना आग्या माहिती, नवीन लगा आग्या माहिती. खेड्यागावातला माहिती असत है ना. तुम्हाला काय आग्या माहिती? तेव्हा त्यांना आग्या माहित नाही. त्यांना आणून दाखवा लागेल. हाय काही जाय, हा सापडून आणून त्यांना प्रसाद द्यावा लागेल. तेव्हा त्यांना आग्या काय कळाल्याशिवाय राहणार नाही. विढाला भला मोठं त्या आग्याचं झुडूप होतं, आणि त्या झुडपाजवळ बिरबलाने ठरवलं आता इथं राजाला मात्र धडा शिकवायचा. आणि उतरलं त्या ठिकाणी बिरबल खाली,
आणि त्या आग्याच्या झाडाजवळ गेला आणि तिथं नमस्कार करायला लागला त्या झाडा झुडपाला. त्याला एक प्रदक्षिणा मारली. तो म्हण बिरबल हे कोण आहे असं म्हटल्यानंतर ते म्हणे आमचा बाप आहे म्हणे. कोण? आमचा बाप आहे म्हणे. बाप आहे? आला उतरलं खाली ते घोड्याहून उतरलं खाली आणि त्याला वाटलं याला सुद्धा चुरगळून टाकावं. त्याला उठायला लागला. त्याच्यासोबत त्याची काय झाली झाडावर झाली ते झाडासोबत. आणि तेवढ्या गडबडती सारं आग्याचं झाड त्याला अंगाला लागलं ना. अंगाला लागलं ना अशी त्याची आग व्हायला लागली. बिरबल राहायचं काय हो रहा है? बोले हमारा बाप है. हमारी माँ क्षमा कर सकती है लेकिन हमारा बाप ये क्षमा नाही करता. हो यांनी आता झटका दाखवल्याशिवाय राहत नाही. तसा संत कृपा करतात गोड बोलून. पण देव कृपा करतो मारून. भगवंताच्या कृपेने मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. भगवंताच्या कृपेने काय होतं मुका सुद्धा बोलायला लागतो. ही भगवंताची कृपा. पण काय बोलतो हे विशेष बरं का. शास्त्रार्थ करतो. नुसतं बोलायला काय करता. आपण 80 वर्षे झालो तरी आपल्याला नीट बोलता येत नाही. काय बोलावं काय नाही हे तुम्हाला आम्हाला कळत नाही. काय बोलावं शास्त्रार्थ करतो भगवंताच्या कृपेने. पण जीवनामध्ये मला वाटतं भगवंताच्या कृपेपेक्षा संतांची कृपा झाली पाहिजे. आणि एकदा का संतांची कृपा झाली महाराज कल्पांत जरी झाला तरी ती संतांची कृपा संपत नाही. केले कल्पांत जरी झाला तरी ती संपत नाही. व्यवहारातल्या कृपा संपतील. बोलणाऱ्या एखाद्याने काही मदत केली तर काळापुरती माणूस तवाच विसरून जातो. बघा तुम्ही व्यवहारामध्ये एखाद्याला तुम्ही 99 वेळेस एखादं काम करा. त्याचं किती वेळेस 99 वेळेस त्याचं काम करा आणि एकदा काम करू नका. ते एकदा नाही केलेलं ध्यानात राहतं का 99 वेळेस केलेलं ध्यानात राहत त्याचे नाही केलं ध्यानात राहतं. म्हणून व्यवहारामध्ये लोक ताबडतोब विसरून जातात. पण संतांनी जर कृपा केली तर कल्पांत जरी झाला तरी ती संपत नाही म्हटले महाराज. मग संत त्याचं काहीच बघत नाही. हे बघतात का ज्ञानोपरायांचा स्वभाव सांगत असताना न पाहे याती. कोणत्या यातीतला आहे कोणत्या कुळाचा आहे काहीच बघत नाही. भलतिया भावे
शरण जाता भेटी. त्याचा भाव बघत नाही, कोणत्या भावाने आला. हा, जसं विस्तू असतो ना, विस्तू त्याला प्रेमाने जरी हात लावला तरी चटकत देतो, आणि रागा रागा लावला तरी त्याचा गुणधर्म आहे महाराज तो. हा, तर संतांचा गुणधर्म आहे, त्यांच्याकडे कोणत्याही भावनेने जा तरी ते कृपा केल्याशिवाय राहत नाही. हा, मग तिथं वयाचं बंधन नाही, जातीचं बंधन नाही, कुळाचं कशाचंच नाही. जाती अत्यंतही भावे, कोणत्याही कुळातला असू द्या, पण एकदा संतांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला की महाराज त्याला परिपूर्ण केल्याशिवाय ते राहत नाही. माहिती तसं पैठण आपल्याला अगदी जवळ आहे. हा, संत गावबा महाराजांचं उदाहरण जर तुम्हाला माहिती असेल, घरामध्ये गरिबी होती, खाण्याकरता काही मिळत नव्हतं. पण एकदा सण आला आणि त्या सणाला त्या आईने पुरणपोळी बनवली. महाराज पुरणपोळी अशी आवडली, गावबा महाराज लहान होते, पुरणपोळी खूप आवडली. त्या दिवशी आनंदात दिवस गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आता भाकरी वगैरे काय असेल ते केलं तेव्हा नाही म्हणे आई मला पुरणपोळीच पाहिजे म्हणे. आहे म्हणे बा रोज कुठं पुरणपोळी, पण आता आईला वाटलं ठीक आहे जाऊ दे आजच्या दिवसाला आहे ना. मायने इकडून साहित्य मागून आणून शेजाऱ्या पाजाऱ्याकडून त्याला पुरणपोळी दुपारी खाऊ घातली. संध्याकाळी जेवायचं परत जेवा ना, पुरणपोळीच खायची मला. आई म्हणे आता काय रोज पुरणपोळी खायला तुला माहित नाही का काय भाव झाले काय की नाही. भाव वाढले म्हणे, डाळीचा काय भाव आहे, तेलाचा काय भाव आहे, साख गुळ काय. बरेचसे लोक म्हणे ते लाडक्या बहिणीला पैसे दिले आणि लगेच भाव वाढून टाकले आहे की नाही. लोकांच्या डोक्यात एकच खाटका आहे तेवढा, आता त्याच्यामुळे वाढले ते आपल्याला काही माहित नाही. पण लोकांनी त्याच्यावर काय केलं, दिलं ठोकून त्याच्यावर. आम्हाला दिले लाडक्या बहिणी दिले 1500 रुपये, त्याला डबा होता 1600चा, तो झाला 2200ला. गेले ना ते सारे. महागाई काय झाली आणि अशी रोज रोज पुरणपोळी खाल्ल्यावर कसं काय जमल. नाही म्हणे मी पुरणपोळी असली तरच जेवण म्हणे. 2-3 दिवस उपाशी राहिली. आईचा जीव तुटायला लागला. मुलगा जर जेवला नाही तर आई जेवल का, सख्खी सावत्र असले तर मग जेवण, पण सख्खी आई नाही जेवणार ना. मुलगा जर उपाशी आहे तर कशी काय जेवणार. आणि मग चेहरा पडला गेला आईचा. चौकशी केली शेजारणीने, काय झालं, उदास दिसते, काय सांगावं म्हटले. 3 दिवस झाले मुलाने काही खाल्लं नाही. खायची तर पुरणपोळीच खायची म्हणतो, आणि मी काय रोज पुरणपोळी द्यायला काय श्रीमंत आहे का. माझ्या घरी खायची अडचणी आहेत. एक काम कर म्हणे, पैठणला जा, तिथं शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज म्हणे, आणि त्यांच्याकडे रोज काय होते, पुरणपोळी होती, तिथं घेऊन जा. महाराज त्या बाईला आनंद झाला, ती बाई घेऊन आली आणि गावबा महाराजांचा स्वीकार केला. कोणी राहू द्या म्हटले, पुरणपोळी खायची ना, आमच्या इथं बी काही कमी नाही, आमच्या इथं फक्त खाणारीच पाहिजे. हा असं पाहिजे पण आणा सप्ता आहे की नाही. काम कमी आणि खायला पद्धतशीर पाहिजे, असं माणूस आम्हाला चालतो म्हणे. गावबा म्हणे मी काही बाकी करायचं नाही म्हणे, काकडा नाही करायचं, मला पारंगी वाजतेच नाही म्हणे. हा मग बाकी काही करणार नाही म्हणे मी. हा मला बसू वाटलं तर मी एखाद्या कोपऱ्यात बसून ऐकल बा म्हणे. ठीक आहे म्हणले, राहू द्या. महाराज लहानाची मोठी तिथं झाली बरं का, संत गावबा महाराज. आपल्याला माहिती असेल नाथ महाराजांना अवतार कार्य संपवायचंय. काय संत कृपा काय असते, संत कुणावर कृपा करतात. हा नाथ महाराजांना अवतार कार्य संपवायचंय. भावार्थ रामायण चालू आहे, अयोध्या युद्धकांड चालू आहे. काल सांगितलं मामांनी, म्हणजे मावसगावांचे काय नाव त्यांचं, सुरेश पाटील, हा कैलास भाऊचे सासरे. काल रामायण त्यांनी सांगितलं, तुम्ही ऐकला असं, कायचं ऐकला आम्ही नव्हतो तिथं आहे की नाही. युद्धकांडाचे 42 अध्यायापर्यंत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलं. आणि मग ठरवलं नाथ महाराजांनी, आता मला जायचे म्हटले. आता दिसून ये जना
ऐसे करा नारायणा दिसून ये जना. आता मला जायचंय अवतार कार्य संपवायचे, मला समाधी घ्यायची. म्हटले महाराज पुढचं रामायण कोण लिहीन? काहीला वाटलं आपला नंबर लागतो काय करू. मोठमोठे होते ना जवळ शिष्य, नाहीतर एकनाथ महाराजचा मुलगा आहे बाबा त्यांचा नंबर लागत. हा वंश परंपरेने बाप गेला तर वर्ग आहे की नाही, असं काही होईल. नाथ महाराजांनी कोपऱ्यात बसलेल्या गावोबाला बोलावलं. इथून पुढचं रामायण हा गावोबा पूर्ण करेल. त्या गावोबाच्या डोक्यावरती हात ठेवला. हो महाराज हात ठेवून कृपा काय असते. पहिले तर गावोबाला शिक्षणच नव्हतं, पण डोक्यावर हात ठेवल्यानंतर काय महाराज तो अंगामध्ये सगळं ब्रह्मज्ञानच प्राप्त झालंय. कृपा काय असते ती कृपा नाही काळ वेळ करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. डोक्यावर हात ठेवला आणि महाराज ब्रह्मज्ञान बोलायला लागले. सगळं ज्ञान झालं आणि मग तिथून पुढचं भावार्थ रामायण कुणी लिहिलं? संत गावोबा महाराजांनी लिहिलं. याला म्हणतात कृपा. संत माझी अलंकारिली वाणी प्रीत हे लाविली कीर्तनी तुका चरणी लोळत असे. माझं प्रेम नव्हतं नामावरती, पण त्यांनी कृपा केली आणि माझं प्रेम त्या नामावरती लागलं गेलं. याला म्हणतात संत कृपा. आणि जगद्गुरु तुकोबाराय आळंदीची वारी करतात बघा. या अभंगामध्ये तुकोबारायांनी कोणाकडे विनंती केली नाव नाही आलं बरं का, पण माऊलींची वारी करतात. आणि वारी करता करता एक दिवस मंदिरामध्ये प्रवेश केला तुकोबरायांनी माऊलींच्या. आणि माऊलींच्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आणि तुकोबरायांच्या मुखातून शब्द निघाले. हा महाराज हे संतजन तुम्ही कसे आहात, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही सज्जन आहात, माझ्यावरती तुम्ही एवढं कृपादान करा. महाराज अभंगाच्या
ठिकाणी तुकोबरायांच्या मुखातून शब्द निघाले, तुम्ही कसे आहात, कृपाळू आहात. एखाद्याकडून जर आपल्याला काही पाहिजे असेल ना, आपल्याला एखाद्याकडून काहीतरी पाहिजे बा, तर त्याची काय करावं लागते अगोदर? स्तुती आहे की नाही? काहीतरी पाहिजे असेल आपल्याला, व्यवहारातली एखादी वस्तू पाहिजे, तर सांगावं लागत तुमचं म्हणजे काय बा, तुम्ही अजून कोणालाच नाही म्हणलेलं नाही आहे की नाही? अगोदर स्तुती करावं लागते, मोठेपणा. हो, काही काही माणसं खूप सांगतात. तुमच्या घराण्यामध्ये तुमचे आजोबा तर असे होते ना, कशी होती, कोणाला नाहीच म्हणले नाही ती. आणि नेलेली वस्तू माग आली का नाही हे सुद्धा पाहत नव्हती. का तुमचं घरानं काय मोठं आहे तुमचं? हा, काय करावं लागते? स्तुती. आणि तुम्ही सुद्धा त्यांच्या पायावरच पाहिजे आहे की नाही? आणि मग त्याला पुढचं काम त्याचं. मग ते म्हणतो नेमकी काय भानगडी, काय नाही, मला आहे ना 2 दिवस जरा नांगरायचं होतं, बैल पाहिजे. हा, लगेच काय म्हणतो तू, घेऊन जा, जे पाहिजे ते मिळतं. पण कधी अगोदर काय करावं लागते? स्तुती करावं लागते. नाही तर त्या जर म्हणा आपण तो काय खरं आहे, दे बरं मग 100 रुपये, ते देईन का? स्तुती करावं लागते अगोदर. हा, तुम्ही कसे आहात, तुम्ही कृपाळू आहात. आणि खऱ्या अर्थाने जे तुकोबरा बोलतात ना, ज्ञानोबा सुद्धा तशीच आहेत महाराज, कृपाळू. कृपा करण्यामध्ये ज्ञानोबा समर्थ आहेत महाराज. कृपा करण्यामध्ये संत समर्थ असतात. कृपा करत असताना ते मी अगोदर सांगितलं आपल्याला, काहीच बघत नाहीत. पण संत कृपा करत असताना तुमच्या आमच्यावरती बघा 3 प्रकाराने कृपा करतात. संत कृपा करत असताना स्थूल देहावर कृपा करतात, संत कृपा करत असताना सूक्ष्म देहावर कृपा करतात, आणि संत कृपा करत असताना कारण देहावर कृपा करतात. विठाल आपल्याला किती शरीर आहेत ऋषिकेश? किती आहेत? आपल्याला एवढं दिसतंय नाही, पण आपल्याला 3 शरीर आहेत प्रत्येकाला. पहिलं स्थूल शरीर, दुसरं सूक्ष्म, आणि तिसरं कारण. आता काही महाकारण म्हणतात, पण आपले 3 जरी मानले आपण, आपल्याला 2च पंचायत झाली आहे की नाही? आपण एखादं निदान आपण 3 त्या ठिकाणी धरू. स्थूल देह कशाला म्हणतात? हा दिसणारा देह. सूक्ष्म देह कशाला म्हणतात? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि मन आणि बुद्धी. हे 17 तत्वाचा हा सूक्ष्म शरीर आहे बरं का. त्याला लिंग शरीर सुद्धा म्हटले, लिंग शरीर किंवा तेजस शरीर म्हटलंय त्याला काही हिंदी भाषेत, संस्कृतमध्ये लिंग शरीर किंवा सूक्ष्म शरीर. आणि तिसरं आहे कारण शरीर. ज्ञानोबा आहे संत कृपा करत असताना या 3ही देहावर कृपा करण्याचं सामर्थ्य संताकडे आहे. ज्ञानोबांनी कृपा केली स्थूल देहावर, सगळ्यांना माहिती. ज्ञानोबांनी कृपा केली सूक्ष्म देहावर, ज्ञानोबांनी कृपा केली कारण देहावर. कृपा तुकोबरांच्या सुद्धा चरित्रामध्ये अशी घटना पाहायला मिळते. ज्या वेळेस तुकोबरा वैकुंठाला गेले, पण भागीरथीला भेटले ना. भागीरथी त्यांची मुलगी, भेटून नाही गेले. आणि मग भागीरथीने धावा घेतला. भागीरथी रडायला लागली, भागीरथी करी धावा. बाबा गेले गावा. धावा केल्यानंतर मग तुकोबरा त्या भागीरथी करता आले बर खाली. तुकोबरा 3दा खाली आले. एकदा भागीरथी करता, एकदा संताजी महाराज जगनाडे यांच्या करता, आणि एकदा श्री संत निळोबारायण करतात. 3 वेळेस संत खाली आले.
भागीरथीने धावा केला. तुकोबरा खाली आले, बाबा आले आणि मग बाबाला तिने खायला शेवया केल्या. काय केल्या? शेवया. बाबा शेवया केल्या पण दूधच नाही. तुकोबरा म्हणले इकडे ती तांब्या, मी दूध आणतो. महाराज तुकोबरांनी तांब्या घेतला हातामध्ये आणि कुठे गेले? येलेश्वरा ते उशिले दूध नंदीचे काढिले. महाराज नंदीवर कृपा केली, नंदीने दूध दिलं तुकोबरांकरता. म्हणजे कृपाची ना महाराज ती. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संताकडे असते. विठाला तुला देहावर कृपा केली ज्ञानोबरांनी. कुणाच्या श्रीयेचा तो केला. गोड कथा वाघ बर का. आणि कीर्तनामध्ये संत चरित्र ऐकलं पाहिजे महाराज. भगवंताची इच्छा आहे ती ही प्राणापरोते आवडते मज निरुते. जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. जे भक्ताचं चरित्र ऐकतात ना ते मला आवडतात. मी आवडून सांगत असतो कीर्तनामध्ये संत चरित्र आलं पाहिजे. रामायणातले काही संतांचे चरित्र आहेत. भरत असतील, शबरी असेल, जटायू असेल, हे जे भक्त आहेत ना महाराज, यांच्या सुद्धा कथा कीर्तनामध्ये कथा आल्या पाहिजे. ते आल्यानंतर आपल्याला सुद्धा एक प्रकारे आत्मबळ मिळतं. त्यांनी एवढे कष्ट सहन करून भक्ती केली. आपल्याला तो सहज मिळतंय तरी आपण यायला येत नाही. कारण पूर्वीचा काळ सोपा नव्हता भगवंताच्या भक्ती करण्याकरता. महाराज वारीला सुद्धा जाऊ देत नव्हते असा काळ होता. आपल्याकडे जी दिंडी येते ना जवाहरनाना खानदेश रत्न वारकरी भूषण हरिभक्तवरायण वैकुंठवासी जगन्नाथ महाराज खानदेशकर, ते त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये आलं. ते जेव्हा लहान होते ना तेव्हा वारी सुद्धा उगाच 2-4 लोक राहायचो म्हणे आम्ही, आम्हाला जाऊ देत नव्हते. यवन साम्राज्य होतं. कुठं निघाले गपचूप जायचं, लपून छपून जायचं. त्या काळामध्ये त्यांनी वाऱ्या केल्या महाराज. आता किती सोपं आहे. आता खूप सोपं आहे महाराज. आता परमार्थ करण्याकरता अवघड नाही. त्या काळामध्ये ज्यांनी केलं ते धन्य आहेत. आज करणं काही नवं नाही. आज आपल्याला किती मोकळं आहे महाराज. सध्या तुम्ही जय श्रीराम कुठं म्हणू शकता है की नाही. मग काही काळ माग असा काही काळ होऊन गेला. तुम्हाला माहिती असेल ते गाण्यानं लिहिलं का ते बनाएंगे मंदिर कसम तुम्हारी राम. हे गाणं ज्यांनी लिहिलं का त्याची सुद्धा हत्या झाली. पण आता आपल्यापर्यंत ती बातमी आली नाही. समाज अस्तव्यस्त होईल, विखुरला जाईल. एवढे बंधन हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये. पण सध्या वातावरण बरं आहे. वातावरण आपल्या भारतात तरी सध्या चांगलं आहे. आणि असंच वातावरणाचा सांभाळ रक्षण आपण करण्याची गरज आहे. विठाला सध्या काळ चांगला आहे भजन पूजन करण्याकरता. आणि तुला देहावर कृपा केली कोणाच्या जिही निमेष मात्रे देह पालटीला श्री चातुकीला पुरुष उभा. बघा ज्ञानोबरायांच्या काळामध्ये
एक राजा होता, त्याला अनेक मुली होत गेल्या, अनेक मुली. मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे बाईवर कोणावर अवलंबून आहे? प्रारब्ध आहे आपलं, होईल का न होईल. हा, आणि मग बऱ्याचशा मुली झाल्यानंतर त्याने पुन्हा त्या राणीला दिवस गेल्यानंतर त्याने धमकीच टाकली, आता का मुलगी झाली मारून टाकतो म्हणे तुला. तिला धाक बसला ना. शेवटी ती प्रसूत झाली. शेवटी न होती झालं, मुलगीच झाली. पण ती दाशी खूप हुशार होती. दाशीने विचार केला आता राणी मरते. दाशी हुशार असल्यामुळे तिने सांगितलं मुलगा झाला. काय सांगितलं? मुलगा झाला. त्या ब्राह्मणाला बी बोलून घेतलं, हा बा असं असं करायचं, मुलगा झाला म्हणून सांगायचं. आणि राजाला सांगायचं एकच गोष्ट वाईट आहे म्हणे, फक्त तुम्हाला तिला पाहता येणार नाही, तुमचा तिचा चेहरा पाहता येणार नाही, तिला पाहता येणार नाही तुम्हाला. किती दिवस? 25 वर्ष. हा, आणि तुला काय धन लागेल तेवढं देतो. म्हणजे धन द्यायची परंपरा आहे की नाही. आज लोक म्हणते कोर्ट विकत घेतलं आहे की नाही, पण पहिल्यापासून चालत आलंय लाचलुचपत. आणि मग ठीक आहे म्हटले, त्याला भरपूर पैसा मिळाला. आणि ठरवलं त्यांनी, तसंच केलं. मुलगा झाला, मुलगा झाला. राजा म्हटला नका पाहताय ना, पण झालाय ना. माणसं सगळं अवघड आहे, मग कशाला लागतो? हा, कशाला पाहिजे? मी नेहमी सांगत असतो, मुलगा कशा करता लागतो? होय महाराज, कशा करता? पेटायला. दुसरं काय पाहिजे? माणसाची इच्छा राहते. मला कोणीतरी आता बरं आपल्याला इच्छा राहते, पण आपल्याकडे एवढी इस्टेट बी नाही ना, आपल्याकडे प्रॉपर्टी नाही, आपण काही राजे लोक नाही, लयच वाया जाईल बघन माग. असंही काही नाही. पण ज्याच्याकडे काहीच नाही त्याला सुद्धा वाटतं मला मुलगा झाला पाहिजे, मुलगा झाला पाहिजे. मुलगी झाली, पण त्याला मुलगा म्हणून घोषित केलं. ठीक आहे, 25 वर्ष नाही पाहायचं, नाही बघणार. आणि मग हळूहळू मुलगी होती, पण मुलासारखं वाढवलं गेलं तिला, सुंदरस. आता ती मोठी झाली. राजाला वाटलं आता लग्नाचं वय झालंय, राजकुमार म्हटले त्याचं लग्न लावून द्या. आणि लग्न सुद्धा मोठ्या थाटामाटात एका राजाच्या कन्येसोबत लग्न लागलं. कोणाचं? मुलीच. राजाला माहित नाही. मग त्या जिला मुलगा म्हणून वाढवलं तिने विचार केला, न जाणो आता हे सगळं उघडं पडणार आहे. हा, आणि मग आता बऱ्याच जणांची हत्या होती. तेव्हा तरी माझी आई आणि मी गेले असते, पण आता दाशी जाती, माझी आई जाती, मी जाते, आणि ब्राह्मण सुद्धा जातोय. मी बऱ्याच जणांची हत्या होणार. याच्यापेक्षा मी जीव देतो महाराज. मुलगी असणारी, पण मुलाचीच कपडे तिच्या अंगावर होती. तिने विचार केला आपण जीव देऊ, सगळेजण मुक्त होतील या संकटातून. गेली ती जंगलामध्ये जीव देण्याकरता. बघा तिचं भाग्य उदयाला आलं काय, कधी कोणाला कोणाची भेट होईल सांगता येत नाही महाराज. हा, कोणाचं भाग्य कधी उदय येईल, भाग्याचा उदय हे जोडी संत पाय. कानावरती आवाज आला, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. दिंडी चाललेली होती. ती दिंडी होती ज्ञानोबरायांची. चाललेले असताना कानावरती आवाज पडला. आणि मग त्या मुलीला वाटलं नाहीतरी आपल्याला मरायचंच, पण मरायच्या अगोदर एकदा संताचं दर्शन घेऊन मरावं. माणसाला ही तरी इच्छा झाली पाहिजे महाराज, आहे की नाही. मरायच्या अगोदर काय काय माणसं असे दाखवून देईन तुम्हाला मी. ते अजून पैठण पाहिलं नाही, ते अजून आळंदी पाहिली नाही, काही काही तर असे त्याने पंढरपूर सुद्धा पाहिलं नाही. जायला पाहिजे, फुकट गेलंय ना, आहे की नाही. पाहायला मंडळात अर्ध आहे आणि पुढच्याला तर फुकटची, आहे की नाही. जायला पाहिजे, पण कायला घर सोडून जाण्याची इच्छाच होत नाही महाराज. एकदा तरी जीवनामध्ये एकदा असं वाटलं पाहिजे मरायचंय आपल्याला, पण साधूचं दर्शन घेऊन, संताचं दर्शन घेऊन मरावं. म्हणून ती मुलगी जी दिंडी येत होती ना, त्या वारकऱ्यांचं साधूचं दर्शन घेण्याकरता ती खाली वागते, सगळ्यांचं दर्शन घेते. आणि ज्ञानोबरायांच्या पायावरती तिने डोकं टेकवलं.
काय तिच्या मनामध्ये, काय तिचं भाग्य महाराज, ती काही ज्ञानोबारांचे पाय सोडेना, पाय सोडायला तयार नाही. आणि मग ज्ञानोबा बोलायला लागले, ए मुला, अरे जाऊ दे, आमची संत मंडळी पुढे चालली, ए मुला बाजूला हो. ती मुलगी होती, खालूनच म्हणायला लागली, महाराज तुम्ही चुकले म्हणे, मी मुलगा नाही, मी कोण आहे, मुलगी. लोक महाराज लोकांच्या चुका धरवले बघ नाही. ते चांगले काम किती करते कोणीच पाहत नाही, पण एकदा चुकला पाहिजे, हा मग मात्र हाता घालूनच गाडी दे त्याला. आणि मला वाटतं काय डिबी पाहिजे महाराज, हा मी त्या माताच आहे. माणूस चुकला ना त्याला त्याचा दंड झालाच पाहिजे महाराज. पुन्हा अशी चुकी कोणी करणार नाही. विठाला विठाला महाराज चुकले तुम्ही, मी मुलगा नाही, मी कोण आहे. मग ज्ञानोबारांनी उत्तर दिलं, मी कधी चुकत नाही म्हटले, तू मुलगाच आहे. महाराज ज्ञानोबारांचे शब्द होते महाराज, एखाद्याच्या वाणीमध्ये बघा, जो नेहमी खरं बोलतो ना त्याची वाणी सुद्धा काय होते, सत्यवाणी होते. हा जो कधीच खोटं बोलत नाही, जो कधी त्याने कोणाचं वाईट बोल मुखातून निघालेलं नाही, त्याला काय म्हणतात, कोणती वाणी म्हणतात बघा त्याला, तपश्चर्याची वाणी. ती मी बोलतो म्हटले, मी कधी चुकत नाही, आणि तू मुलगाच आहे. एका शब्दामध्ये महाराज जी निमिष मात्रे देह पालटिला, तिथं स्थूल देह होता ना महाराज मुलीचा, पण त्याचं मुलामध्ये काय झालंय, रूपांतर झालंय. म्हणजे कृपा केली ज्ञानोबारांनी, स्थूल देहावर स्थूल देहाचा बदल झाला. होती मुलगी पण तिचा काय झाला, पुरुष झाला. विठाला विठाला ज्ञानोबारांनी कृपा केली सूक्ष्म देहावर, सूक्ष्म देह बदलला गेला. आता तेवढं चरित्र सांगण्याकरता वेळ नाही आपल्याला. कोणावर कृपा केली, कोणाचा सूक्ष्म देह बदलला, हा रेड्यामुखी वेद बोलविला. हा रेडा तो रेडाच राहिला, पण त्यातलं आतलंच मटेरियल बदलून टाकलं. हा ना, चरित्र सगळ्यांना माहिती. अरे नावात काय बसलंय म्हणे, निवृत्ती. ज्ञानोबा पैठणला आले ना महाराज, चारी भावंड पैठणला आले होते. मला वाटतं ज्ञानोबारायांसारखं काय त्यांच्या जीवनामध्ये घडले महाराज. आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंय, समाजांनी त्यांना काय घ्यायला लावले, पण हे सामान्य होते का. अहो महाराज हे परब्रह्मीचे ठसे, हा सामान्य संत नव्हते, पण त्यांना सुद्धा या जगाने काय परीक्षा घेतली त्यांची. लहानपणामध्येच आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं तरी सुद्धा त्यांची मुंज गेली नाही. म्हणून तिथं आले ते विचार न करता, त्यांच्याकडून लिहून देण्याकरता, आमच्या आई वडिलांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे दंड स्वीकारलाय तरी आमची मुंज का होत नाही. मग त्या सभेमध्ये लोक काय नाव, निवृत्ती. निवृत्ती निवृत्त असून प्रवृत्तीवर कशाला तुम्ही, ते बरोबर आहे म्हणे तुमचं, मला प्रवृत्तीवर नव्हतं या वाटत, पण ज्ञानाकरता आलो. कोणाकरता, ज्ञानाकरता. ज्ञान नाव आहे का, नावात काय बसलंय म्हणे, तो रेडा चाललाय, त्याचे नाव काय आहे, ज्ञान आहे म्हणे. माऊली म्हटले हवा असं उपासाने काय बोलता, त्याच्यामध्ये माझ्यामध्ये काय फरक आहे. गोड चरित्र येतं आणि मग त्या रेड्याला आणलं महाराज, त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक आहे. त्या रेड्याच्या अंगावरती आसूड मारले, तोची ओळ उठी ज्ञानदेवा. ज्ञानोबारांच्या पाठीवरती ओळ उमटायला लागले, मुक्ताबाई रडायला लागल्या. आणि मग त्यावेळेस त्या लोकांनी मान्य केलं महाराज, अरे नाही, अरे याचा बाप बंगालमध्ये गेला म्हणे, हा काहीतरी विद्या शिकून आला दिसतो म्हणे, आणि त्यांनी ती विद्या कोणाला शिकली असन, पोराला शिकली असन. याला वेद बोलायला लावतो का बोलणार नाही. ज्ञानोबारांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला, कृपा केली महाराज त्या रेड्यावरती. जशी रेड्यावर मस्तकावर हात ठेवला, ज्ञानदेव म्हणे तू बोले रे. ऋग्वेद ओंकार तो शब्द प्रणवाचा, आणि मग तो रेडा महाराज बोलायला लागला. हा काय बोलायला लागला,
रेड्या मुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला शांती रूपी प्रगटला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्याचा देह रेड्याचाच राहिला पण त्याचं सूक्ष्म शरीर बदललं गेलं. आजही रेड्याची समाधी आहे कुठं आळे फाटा. रेड्याची कुठं समाधी असते का? पण काय झालंय सूक्ष्म शरीर बदललं गेलं. आजही तुमच्या आमच्या सारखे जाऊन तिथं दर्शन घेतात. सूक्ष्म देहावर कृपा केली ज्ञानोबरायांनी. संत किती कृपा करण्याकरता समर्थ आहेत. कारण देहावर कृपा केली कुणाच्या? कुणाच्या? सांगदेव महाराजांच्या. विठाला तुम्ही कृपा करण्यामध्ये समर्थ आहात. तुम्ही कसे आहात? कृपाळू सज्जन. तुम्ही कसे आहात? सज्जन आहात. देवाला सज्जन नाही म्हटलं बरं का. सज्जन जन जायते म्हणजे उत्पन्न होणे. जन जायते म्हणजे उत्पन्न होणे. जन्माला नाही म्हणा. जन जायते उत्पन्न होणे. देव हा अवतार घेतो आणि संत हे जन्म घेतात. तुमच्या आमच्या सारखे जन्माला येतात पण कर्म करून एवढे उंच स्थितीवर जातात. एवढ्या उंच स्थितीला. किती उंच स्थितीला महाराज? आपल्यासारखे दिसतात संत पण त्यांचं जर आपण ऐकलं ना महाराज. मी सांगत असतो सध्या तुम्ही वृंदावनला जर गेले ना आपण मोबाईलवर ज्यांचे अनेक व्हिडिओ ऐकतो रील बरेच त्यांचे बरं का. तुम्ही ऐकलेलं आहे ज्यांना दोन्ही किडन्या गेलेल्या आहेत निकामी खरंच. काय राधा कृष्ण राधा कृष्ण असा महात्मा आपल्या डोळ्याने पाहायला सुद्धा भाग्यच लागतंय. विठाला विठाला. महाराज कलियुगामध्ये साक्षात जणू काय भगवान कृष्णानेच अवतार घेतलाय आणि गीतेचे तत्वज्ञान त्या आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून या समाजाकरता आजही ते देत आहेत महाराज. जन्माला आले तुमच्या आमच्या सारखे आणि या जगाला सत्मार्ग दाखवण्याचं काम करतात. त्यांना काय म्हणतात? सज्जन. ते कोण आहेत? संत आहेत. कृपाळू सज्जन तुम्ही. संतजन एवढे कृपादान. एवढं कृपादान तुम्ही माझ्यावरती करा. काय करावं? काय करू? माझी आठवण तुम्ही पांडुरंगाला करून द्या.
पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुळती माझी आठवण तुम्ही पांडुरंगाला करून द्या. बर तुकोबरांची आठवण नव्हती का देवाला? हा आठवण. हा महाराज देव कोणालाच विसरत नाही का? विसरतो? जर विसरला तर देव जर आपल्याला विसरला तर काय होईल बरं? लावा फोन लावा पाहुण्याला सांगा टाइम सांगा कशाचा. देव जर आपल्याला विसरला तर महाराज हो एक वेळेस आपण देवाला विसरू पण देव आपल्याला विसरत नाही. हा माणसाचा स्वभाव विसरणं. हा माणसाचा स्वभाव कसा आहे? विसरणं स्वभाव आहे. एखादा कार्यक्रम असला तर बरेच पाहुणे आपण सांगायचे विसरून जातो स्वभाव आहे. पण देव कधीच कोणाला विसरत नाही. माझी आठवण तुम्ही पांडुरंगाला करून द्या. बस झालं म्हटलं. आता मला आता जावं वाटतं. हो तुकोबरांना सुद्धा जेव्हा जायची इच्छा झाली ना तेव्हा त्यांनी संताकडे निरोप पाठवला है ना. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा. माझी भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा तुका मने मज आठवा मूळ लवकरी पाठवा. माझी आठवण तुम्ही पांडुरंगाला करून द्या. किंवा माझी सांगा कुळती त्यांना सांगा गरीबे हा काकुलतीला माझी प्रशंसा सांगा तुम्ही गरीब हो त्याचा स्वीकार करा आहे की नाही. अशी तुम्ही जर मध्यस्थी केली मी डायरेक्ट जाऊ शकत नाही कारण मी कसा आहे अनाथ अपराधी पतित आगळा. मी अनाथ आहे अपराधी आहे. आता तुकोबर आहे अनाथ होते का? तुकोबर जर स्वतः म्हणत असले मी अनाथ आहे तरी तुकोबर अनाथ नाही. महाराज तुमच्या आमच्या सारख्याला सनात करणारे कोण आहेत? तुकोबर आहे. ते कसले अनाथ पण किती नम्रता किती लहानपण. अपराधी अपराधी आहे मी. तुकोबराने काय अपराध केला हो? अपराध केला नाही ना महाराज. अपराध तर आपण करतो. अपराध करून सुद्धा म्हणतो मी काहीच नाही केलं आहे की नाही. मला तसं नव्हतं बोलायचं आहे की नाही. असे बरेच लोक आहेत महाराज बोलून जाते आणि मग म्हणते मा उद्देश तो नव्हता अर्थ दुसरा काढीला म्हणते आहे ना. यांनी काय ज्याला अर्थ वेगळा काढीला पण मला तसं अपराध आपल्याकडून होतात. संताकडून काहीच अपराध होत नाही. म्हणून सगळ्या जगाचे अपराध पोटात घेतात ते संत विठाला अपराधी पतित आगळा मी पतित हे आता शब्द आपल्या मुखामध्ये तुकोबरांचे शब्द आहेत ते. पण जगामध्ये असं कोणी उत्पन्न नाही झाला जन्माने आला अजून की तुकोबर आहे पतित आहेत म्हणून. महाराज तुकोबरांचं जर नाव जरी घेतलं नाव तुकाराम तुकाराम यम सुद्धा थरथर कापतोय. हा एका ठिकाणी म्हटलंय ना जर आपल्याला पुण्यवान व्हायचं असेल पुण्यवंत व्हावी घेता सज्जनाची नावे. तुकाराम 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 जरी म्हटलं तरी पुण्याची गणना कोण करी असं सामर्थ्य महाराज त्यांच्या नावामध्ये. ते पतित असू शकतात का? नाही ना महाराज. पण किती लहानपण किती नम्रता. मी सांगत असतो जे मोठे माणसं असतात ना ते कधीच म्हणत नाही मी मोठा नाही. आणि जे लहान राहते ना माझ्यासारखा शहाणा नाही कोणी गावात आहे की नाही. काही काही माणसं महाराज आपण म्हणतो ना ते अर्ध्या हळकुंडात पिवळे झाले ते जास्त कळत नसतं. पण असं दाखवायचं गावात कोणाला काहीच कळत नाही. मी जर नसलो ना काहीच होत नाही गावात.
किती मी सांगत असतो, जे अर्धवट ज्ञानी असते ना महाराज ते गप कधीच बसत नाही, आणि जो पूर्ण ज्ञानी आहे ना तो अजिबात बडबड करीत शांत राहत होतो. विठाला विठाला उदाहरण देऊन सांगतो मी तुम्हाला. पाणी हांडा आहे बरं का, हांडा एखाद भांड आहे, त्या भांड्यामध्ये पाणी टाकलं अर्ध भांड, आणि एक दुसरं भांड ते फुल भरलेलं भांड आहे, पाणी त्याच्यामध्ये काठोकाठी, आणि एक भांड कसं आहे अर्ध आहे. दोन भांडे आता न्यायचे, सोपं कोणतं आहे ना करता, आहे की नाही? भरलेलं भांड नेणं सोपं आहे, ते डोक्यावर घेतलं ना महाराज लोक हात सोडून झालं तिथे. पण अर्ध ते चालणाऱ्याला सुद्धा चालू देत नाही. त्याच त्याला फिरत, अरे हलीच त्याला उभं हलीच. तसे काय काय माणसं कमी ज्ञानी राहतात, अल्पज्ञानी बरी गर्व शिरोमणी मज होणे ज्ञानी कोण आहे? मज होणे ज्ञानी कोणी नाही आहे ना. म्हणून तुकोबर आहे म्हणतात मी पती ते मोठे तुकोबर आहे, पण ते कधीच मी मोठा आहे असं कधी म्हटले नाही. उलट संतांची किती नम्रता, मला काही कळत नाही, मी अनाथ आहे, अपराधी आहे, पतित आहे, आगळा आहे, पण तुम्ही मात्र मला तुमच्या पायापासून वेगळं करू नका, परी पाया वेगळा नका करू. आणि तुम्ही मला काय करा, त्या भगवंतापर्यंत जर नेऊन ठेवलं, तुम्ही जर भगवंताचे स्वाधीन मला केलं तर तो भगवान माझी उपेक्षा करू शकत नाही. अभंगाचं शेवटचं
हा थंडी वाजते काय नाही ना? आपण बंद करा थोडी. मस्त मोठ्या प्रेमाने गब्बार उपेक्षिना. एवढ्या एका चरणावरती थोडस बोलू आणि वेळ झालेला आहे काही नाही. 10:30 वाजून 5 मिनिटं वर झाले. तसं काही नाही. तुम्ही काही कटाळात नाही केलं. भगवंतापर्यंत जर संतांनी एकदा नेऊन ठेवलं ना, यांचा स्वीकार करा म्हटलं की देवाला स्वीकार करावाच लागतो. मग तो कोणी असो आणि कसाही असो. आपल्याला उदाहरण सांगतो, रामायणामधलं कोड उदाहरण. हनुमंतरायाने लंकेमध्ये हनुमंतराय गेले, सीतामातेचा शोध घेण्याकरता गेले आणि लंकेला त्या ठिकाणी विध्वंस केला. लंका जाळली, तो चंबूमाळी मारला. तो अक्षय कुमार है ना, अक्षय कुमार आहे तो, है की नाही? रामचरित मानस म्हणजे तो अक्षय कुमार आहे की नाही? त्या अक्षय कुमारला हनुमंतरायाने मारलं आणि मग ब्रह्मास्त्र सोडलं त्या इंद्रजिताने ब्रह्मास्त्र सोडलं. हनुमंतरायाला त्याने बांधून लंकेमध्ये आणलं. रावणाच्या पुढे आणलं. रावणाच्या पुढे उभा राहिल्यानंतर आणि मग रावणाचं आणि हनुमंतरायाचं थोडस संभाषण होतं. हनुमंतरायाचं बोलणं अगदी गोड आहे बरं, पण रावण नीट बोलत नाही. रावणाची अशी, खरे वानरा, खरे माकडा, कमून आमच्या माणसं यांना झाडं कमून उपटिले. त्याचं बोलणं असं, हा फळं कमून खाल्ले, मग आमचे झाडं कमून उपटिले. हनुमंतराय म्हणतात प्रभू भूक लागली होती, त्याला प्रभू म्हणतात. पण तो लई रावण आहे नाही. आता रावणच तो काय नीट बोलणार आहे का? आणि मग अजून वाढल्या गेलं. राग आला त्या रावणाला, त्याच्या शेपटीला आग लावून द्या म्हणे, सगळ्याला माहिती. आणि मग शेपटीला आग लावून दिली. शेपटी बरीच लांबली. कपडे संपले म्हटले तिथले, तेल संपलं. गावरान तूप टाकलं त्यांनी शेपटीवर, गावरान तूप सुद्धा संपलं. हा, तर रावणच जर त्याचा राजा जर एवढा शहाणा आहे, प्रजा काय धोरणात राहील का? झालं, तेल संपलं, तूप संपलं आणि सगळं संपल्यानंतर शेपटी थांबली बरं का वाढायची. आणि मग द्या म्हणे काडी लावा. हनुमंतराच्या शेपटीला आग लावून दिली. त्या ब्रह्मास्त्राचा प्रभाव संपलेला होता. ब्रह्मास्त्राचा नियम आहे, त्या ब्रह्मास्त्रावर जर कोणी साखळदंड जर बांधला ना, तर ते ब्रह्मास्त्राची शक्ती संपून जाते. आणि यांनी साखळीने बांधलं, ब्रह्मास्त्राने बांधल्यानंतर. पण हनुमंतरायांनी बांधून घेतलं आणि मग शेपटीला आग लावून दिली. आणि मग मात्र हनुमंतरायांनी उड्डाण केली. सगळ्या लंका त्या ठिकाणी जाळली. फक्त एक घर नाही जाळलं बरं का. कोणाचं? विभीषणाचं. का म्हणून? हा, काय होतं? राम भक्त तर होताच. हा, पण आपल्याकडे सप्ताह होतो ना. सप्त्यामध्ये आपण काय करतो? शेवटच्या दिवशी प्रसादाचे काय करतो आपण? पाकिट तयार करतो आणि यादी पाहतो. कशाची यादी? वर्गणीची. जिथून जिथून वर्गणी आली तिथं तिथं प्रसाद. हा, जिथून वर्गणी आलीच नाही तिथं प्रसाद देत नाही. तसं जिथून पेटायचं साहित्य आलं ना, कपडे आले, तेल आलं, एका घरातून काही आलं नव्हतं. फक्त कोणाच्या? विभीषणाच्या. फक्त तो होताच तो, पण तिथून काही आलंच नव्हतं. त्याच्यामुळे तुझं घर. आणि
यांच्यामध्ये वाद घालून द्यायचा. ही युक्ती राहती महाराज. मोठे लोक असं काटाकाटी देत ते त्यांच्यातच झुकून दिलं बाबा भावाचं. भावाचं कसं झुकून द्यायचं हे कोणाकडून शिकाव आहे की नाही, मोठे लोक. आणि मग सगळी लंका जाळली, हनुमंतराय निघून गेले. आणि मग दुसऱ्या दिवशी रावणाने बैठक बसवली. काय केलं पाहिजे? एक वानर येतंय, लंका जाळून जातंय. त्याची सेवक अशी निवर होते, महाराज आम्ही येत ना, घाबरू नका म्हणे, आम्ही येत. कोण म्हणतंय? त्याचे प्रधान, त्याचे सैन्य, आम्ही येत, घाबरू नका. बिभीषण म्हटला, अरे तुम्ही काल नव्हते का म्हणे? जेव्हा ते वानर लंका जाळून गेलं तेव्हा तुम्ही कुठे गेले होते? मग मात्र त्याचा मुद्दा, बिभीषणाचा मुद्दा रावणाच्या लक्षात आला. बिभीषण तू म्हणतो ते खरंय, सांग काय केलं पाहिजे, सांग. आणि मग बिभीषणाने सल्ला दिला, त्यांची सीता त्यांना परत सन्मानाने नेऊन द्या, बाकी काही करू नका. हे त्याला जमत नव्हतं. त्याला हे सल्ला कोणीतरी दिला तरी त्याने तेव्हा ऐकला. कितीतरी जणांनी सांगितलं त्याला, मंदोदरीने सांगितलं, स्वतःच्या सासऱ्याने सांगितलं, नंतर सुद्धा तो कुंभकर्ण सुद्धा सांगणार आहे उठल्यानंतर. अनेकांनी त्याला सांगितलं. पण रावण असा आहे, तो रावण त्याने कुणाचंच नाही ऐकलं. त्याला ते जमत नव्हतं. सीतेला नेऊन घाला म्हटल्यानंतर बिभीषण रागवला ना तो, जा म्हटले त्याच्याजवळ, मला तुझी गरज नाही. महाराज बिभीषणाचे सुद्धा डोक्यात कमरात लाथ घातली म्हटले त्याने, आणि लाथ छातीवर लाथ टाकली, मुकुट एकीकडे पडला. आणि मग मात्र त्या बिभीषणाने लंकेचा त्याग केला. चला म्हटले आपल्याला. आणि मग काही 2-4 सेवक त्याच्या सोबत आले. हे कुठं आले माहितीये का? इकडच्या पार्टीत आले. कोणते? काही नाही, भाजपमध्ये आले. ते जातीत आहे की नाही, जी पार्टी बरी असेल लोक जिकडे अंदाज असेल तिकडे लोक जातील. लोक लय हुशार आहेत महाराज. लोक कुणीकडे पडत्या पार्टीकडे नाही जात. ते विचार नसले जुळत तरी जिकडं काही खायला भेटन तिकडं जरा लोकांचा हो घे ना महाराज, तिकडे लोक धाव घेतात. चला म्हणले रामाजवळ जाऊ. आणि मग तो बिभीषण कुठे आला? प्रभू रामचंद्राकडे आला. शरण आलो म्हटले मी तुम्हाला. आणि मग आता तिथं बरेच जण होते. सुग्रीव म्हणतो यांच्यावर विश्वास ठेवू नका, आपल्या शत्रूचा कोण आहे? भाऊ आहे. अनेक लोक होते तिथं. आणि मग त्या सभेमध्ये हनुमंतराय होते. आणि प्रभू रामचंद्राने कुणाला विचारलं? हनुमंतरायला विचारलं, हे हनुमंता काय करावं? कोणाला विचारलं? हनुमंतरायला विचारलं, काय करू? हनुमंतरायाने म्हटले, प्रभू स्वीकार करा. हनुमंतरायाने स्वीकार करा म्हटल्यानंतर लगेच प्रभू रामचंद्राने बिभीषणाचा राज्याभिषेकच करून टाकला. स्वीकार केला. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी. एकदा तुम्ही स्वीकार केला, देवाच्या जवळ नेऊन घातलं की मग मात्र मग देव सुद्धा माझी उपेक्षा करू शकणार नाही. देवाला माझा स्वीकार करावाच लागेल. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षण आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किंवा माझी सांगा का कुळती ज्ञानेश्वर माऊली. तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किंवा माझी सांगा का कुळती. या तुकोबरांच्या भंगावरती यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. आपल्याही जीवनामध्ये संतांची कृपा व्हावी, आपलंही जीवन पूर्ण व्हावं, आपल्यालाही नामाचा कीर्तनाची आवड संतांच्या कृपेने लाभावी. नाहीतर अण्णांनी गोड प्रमाण दिलं होतं, कृपया केली संत जनी माझी अलंकारिणी वा तीर्थ हे लाविली कीर्तनी. आपले सुद्धा कीर्तनाजवळ कीर्तनावर आपलं प्रेम जडलं पाहिजे, नामस्मरण आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. आणि त्याच्याकरता काय पाहिजे? संतांची कृपा पाहिजे. ती कृपा आपल्याही जीवनामध्ये प्राप्त व्हावी. आपलीही आठवण भगवंताला असावी, आपल्या मुखामध्ये नाम असावं. आणि एकदा का संतांनी आपला स्वीकार केला मग देव सुद्धा आपली उपेक्षा करू शकणार नाही. असं जीवन आपण जगण्याचा प्रयत्न करायचा. आई वडिलांची सेवा करा, व्यसनापासून दूर राहा. मिळालेलं आयुष्य आनंदामध्ये नामस्मरण करत, चांगले कर्म करत
चांगले कर्म त्याला महत्व आहे महाराज. चांगले कर्म करत करत आणि एक दिवस आपल्याला सगळं सोडून हे सगळं जावं लागतंय. महाराज अगोदरच तयारी करावी लागते कशाची जायची. आणि ज्याने जायची तयारी नाही केली तर रडतो मग तो. म्हणून जुन्या काळामध्ये अशा काही काही गोष्टी सोडायला सांगितल्या होत्या. जसं जसं वय वाढलं की तशा आपल्याला लागणाऱ्या काही गोष्टी कमी करायच्या, खायचे काही पदार्थ कमी करायचे बरं का, काही कपडे घालायचे काही कमी करायचे. हळूहळू माया बंधनातून थोडं थोडं मुक्त व्हावं लागतं. आणि मग जायच्या वेळेला थोडशीक राहतं ना शिल्लक, मग ते सोडायला काही वाटत नाही. पण एक खडी सगळं सोडायला लागत, एक खडी तेव्हा सगळं सोडायला लागत ना, तेव्हा मग त्याची धावपळ होती, रडतो तो, रडतो. म्हणून हळूहळू सोडायची सवय माणसाची हळूहळू लावली पाहिजे. नामस्मरणाकडे अधिक आपलं प्रेम जडावं. झालेली सेवा भगवंताच्या चरणी भगवान दत्तात्रयांच्या तुम्हा सज्जन श्रोत्यांच्या चरणी अर्पण करून शिवेला या ठिकाणी पूर्ण करून द्यायचं आहे. गेल्या 34 वर्षापासून चालत आलेली परंपरा यावंच चंद्र दिवा करो अशी या कार्यक्रमाला परंपरा लाभावी, सर्वांना सद्बुद्धी मिळावी एवढीच दत्तात्रयांच्या चरणी प्रार्थना करतो. योग्य असेल ते स्त्री गुरूंचं संतांचं म्हणून ग्रहण करा, काही अयोग्य वाटलं असेल भक्ताचा दोष म्हणून सोडून द्या. सर्व जगताने आदिपुरुषाची सेवा करून सुखी व्हावं असं सद्गुरु संतांचं मनोगत आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण भोगो निती लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय